नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. पंचायत समितीमध्ये एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याच मारहाणीच्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर रात्री या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समाधान खिंडकर यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी दादा खिंडकर यांच्यावर आरोप केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकं याच्यावर समाधान खिंडकर यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया. तुम्हाला आज मारहाण झालेली आहे, व्हिडिओ व्हायरल झाला आहे, काय? मी पंचायत समितीमध्ये माझ्या कामासाठी गेलेलो असता. तिथं ग्रामसेवकची मीटिंग चालू असल्यामुळे मी तिथं बाहेर बाकड्यावर थांबलो. तर तिथं एक 2-3 पोरं जाणं येणं तिथं चालू होतं. ते मला एक थोडा डाऊट आला, तर मी व्हिडिओ चालू केला, मोबाईल खिशामध्ये ठेवला, व्हिडिओ चालू होता. तर तेवढ्यामध्ये दादासाहेब खिंडकर आला. त्यांनी डायरेक्ट न बोलता मारायला चालू केलं. आणि तिथं मध्ये म्हणजे ओळखीचं तर तिथं दुसरं कुणी नव्हतं, माझ्यासोबत 1-2 मित्र होते पण ते बाजूलाच होते. तर मग त्यांनी काय केलं की तू ओंकार सातपुतेवरचा गुन्हा मागं का घेऊन देत नाहीस हे बोलून त्यांनी परत मारलं. आणि ते जे त्याचं प्रकरण आहे आत्ता याचे मी माहितीचे अधिकार टाकलेले आहेत काही, त्याच्यामध्ये तो म्हणत होता की तुला ग्रामपंचायतचे माझे कामं बंद पडायचे आहेत का, मला अडचण आणतोस का, असं म्हणून त्यांनी आणमार केली. त्याच्यामध्ये मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला. तुम्ही याआधी देखील धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला, तो खोटा गुन्हा सिद्ध झाला असं ते म्हणते. सिद्ध कुठं झालं, कोर्टात ज्यावेळेस दाखल होईल त्यावेळेस बघत नाही. खोटा गुन्हाच नाही, तो खरा आहे. मात्र आपण पाहिलं तर मीडियाला सुद्धा त्यांनी पत्र दिलं की खोटे गुन्हा आहे, पण ते कोर्टामध्ये दाखल केलं नाही ना. आणखीन ते तिथली CCTV फुटेज ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मग आपण ठरवू शकतो तो खोटा गुन्हा म्हणून. प्रथम गुन्हा कोणी दाखल केला होता? 2:33 धनंजय देशमुखने माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझा त्याच्यावर FIR आहे 4:45. आधी त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे दोघांचे गुन्हे खोटे आहेत असे पोलिसांनी त्याचा तर खोटा, पण मी माझा खोटा म्हणू शकत नाही ना. कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस CCTV फुटेज समोर येईल त्यावेळेस पूर्ण लक्षात येईल तिथं काय घडलं ते. आता काय मागणी करायला आता फक्त लवकरात लवकर दादासाहेब खिंडकरला अटक करून मला न्याय देण्यात यावा. आता विरोधात देखील तक्रार दिली होती की तुम्ही पैसे घेऊन किंवा मला साक्ष देऊ नका असं म्हणताय. मग त्याचे पुरावे समोर आणावेत त्यांनी. असं कुणी काही पण म्हणत.